सूरपारंबी. बरं, तू काय सांग बाळा? हा, आता तू सांग बाळा, चौघी पैकी कुणाचं बरोबर आहे? काय बरोबर आहे. त्याला कोणता खेळ म्हणायचा? सूरपारंब्या. हा, सूरपारंबी. हा, वा, कुठला खेळ आहे? कुठला खेळ लक्षात आहे तुझ्या? सांग बाळा, मला पण माहिती सांग. दोन बरोबर आहे. बघा, शरीर आहे बघा, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही, तुमच्या आवडीचं आहे ते, कुठे बी असू दे, तुम्ही पळताय तिकडे मुलं. हा, सांगता येईल? हा, सांग बाळ. बैलगाडा शर्यत. आवाज मोठा आहे उद्या. हा बाबा, कुठला खेळ आहे बघा? कुठला? हॉकी. बरोबर ना. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? बुद्धिबळाचं हेच ना, त्याच्यामध्ये किती घर असतात? अच्छा, बोला काय? लेडीज उडी आहे, कुस्ती आहे, सातमारी आहे, लपाछपी आहे. काय ते? लेडीज बरोबर आहे. जरा बघा आणखीन. साठमारी. साठमारी म्हणजे काय? 60 मारी. 60 माणसं मारायची. हा, कशाबद्दल आहे तो 60 मारी खेळ? हा, जरा आणि जरा चित्र मोठं कर बघा. हा हा, काय आहे तिथं? चित्रात एक प्राणी आहे. हा, तर आपल्या कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज यांच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हा खेळ खेळला जायचा. एक बंदिस्त असं मैदान असायचं, उंच भिंतीचं. बघण्यासाठी लोक वर उंचावर बसलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये चवताळलेला हत्ती सोडायचा. हत्तीला राग येईल या पद्धतीने त्याला चिडवलं जायचं आणि आत माणसं असायची. मग तो चवताळलेला हत्ती काय करायचा? त्या माणसांच्यावर हल्ला करायचा आणि त्या आतल्या माणसाने हल्ला चुकवायचं. या खेळामध्ये कधी कधी हत्ती त्या माणसाला तुडवून मारायचा किंवा सोंडेनं फिरवून मारायचा. असे धाडसी खेळ आपल्या कोल्हापूरचे प्रसिद्ध खेळ आहेत. त्याला मर्दानी खेळ सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? मर्दानी. आणि हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा खूप प्रसिद्ध असा शाहू महाराजांच्या काळात असलेला आणि आजही हे मैदान तुम्हाला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, नेक्स्ट. या ठिकाणी मुद्दाम आपण मनोरंजनाचे खेळ घेतलेले आहेत, बुद्धीला चालना देणारे खेळ घेतलेले आहेत. पत्ते. बरं, तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रिया, तुला काय म्हणायचं आहे? पत्ते. हा, मानवी, तुला काय म्हणायचं आहे? पत्ते. नाही, पत्ते सोडून सांगायचं. काय आहे का उत्तर? पत्ते हा खेळ नव्हे तो. हा, सारीपाट. काय आहे तो? सारीपाट. महाभारतामध्ये सोंगट्याचा, पट सोंगट्यांचा खेळ आहे तो. हा, तर सारीपाट. मुद्दाम तुम्हाला काही जड शब्द टाकलेले आहेत. नेक्स्ट. हा एक फार मजेशीर आणि भूगोलाच्या इतिहासामध्ये आलेला खेळ आहे हा तुमच्या इथं. बघूया कोण सांगतं. थांब बाळा, थांब. हा, बैलांची झुंज. बर, आणखीन काय? बैल पळवणे. बर, आणखीन? तर हा दक्षिण भारतामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. शब्द आलेला आहे तो तुमच्या पुस्तकात.
तर जलीकट्टू. काय म्हणतात त्याला? जलीकट्टू. नेक्स्ट. म्हणून आपली इतिहासची पुस्तकं, भूगोलची पुस्तकं वाचायची व्यवस्थित. हा खेळ कोणता बघा? नक्की? व्हेरी गुड. नेक्स्ट बघूया आता. याच्यापूर्वीच दुसरी का तिसरी स्लाइड येऊन गेलेली आहे. त्या ठिकाणी हा पट होता. नेक्स्ट. नेक्स्ट. चोर